आणि आज जगभरामध्ये किती तर कुटुंबांना आम्ही पाहत आहोत, किती तर नातेसंबंधामध्ये असलेलं चांगलं कुटुंब आम्ही पाहत आहोत. पती पत्नीचं एकमेकावरती प्रेम असतं, लेकरांचं आई वडिलांवरती प्रेम असतं, किंवा सून सासूवरती प्रेम करते, किंवा सासू सुनेवरती प्रेम करते, आणि सर्व काही व्यवस्थित सुरू असतं. परंतु अशा काही गोष्टी घडतात की त्या गोष्टी घडल्यामुळे एक चांगलं कुटुंब, एक आशीर्वादित कुटुंब, एक देवाच्या भयाचं, देवाची आदर करणारं कुटुंब, परंतु काही गोष्टीमुळं त्याच्या जीवनामध्ये गोंधळ उठायला सुरुवात होतो आणि किती तर प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात आणि डिवोर्सवरती ती वेळ जाते. जेव्हा तुम्ही सर्च कराल तर प्यानू मागल्या 20 महिन्यांमध्ये जर तुम्ही कोर्टाचं रेकॉर्ड जर तुम्ही काढत आहात तर त्या ठिकाणी जवळजवळ 3 ते 3.5 हजार त्या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत डिवोर्स होण्यासाठी. 3 ते 3.5 हजार अर्ज 20 महिन्यामध्ये दाखल झालेले आहेत. परमेश्वरानं नर नारी निर्माण केली, एकमेकाला त्यांनी सहकारी असावं. देवाचं वचन सांगते ती सहकार्य आहे, ती सहचरणी आहे, ती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक वेळेला, प्रत्येक दिवसाला तुमच्याबरोबर ते एक सहकारणी म्हणजे एक पार्टनर तुमची आहे. ज्या गोष्टी करण्यासाठी, गोष्टीचा निर्णय घेण्यासाठी ती तुमची पत्नी आहे. पत्नीला परमेश्वर सांगत आहे आणि पतीला सुद्धा परमेश्वर सांगत आहे. आणि जेव्हा लग्नाची वेळ येते, लग्न ठरवलं जातं आणि पती पत्नी त्या ठिकाणी चांगला ड्रेस घालून, नवरा जो असतो चांगला टाय कोट, चांगलं ब्लेझर घालून त्या ठिकाणी येतो आणि पत्नी सुंदर असा तो वेडिंग गाऊन जो असतो तो घेऊन येतो आणि जीवनातील तिचा अत्यंत महत्त्वाचा क्षण त्या ठिकाणी तो असतो. किती तर तयारी किती तर महिन्यापासून ते करत असतात, किती तर त्यासाठी फोटो लोकेशन केलं जातं, त्याच्यानंतर वेगवेगळे खाद्यपदार्थ लग्नासाठी ठरवले जातात, हॉल बुकिंग केलं जातं, वेगवेगळ्या गोष्टी आम्ही लग्नासाठी झालेल्या पाहतो आणि लोक त्यासाठी त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, मग्न असतात. प्रत्येक जण वेगवेगळ्या प्रकारचे ॲडवाइस देतात की अशा प्रकारचा ड्रेस असला पाहिजे, जेवण असं असले पाहिजे, पत्रिका अशी असली पाहिजे, कोण लोक येणार, किती लोक येणार, आणि पती पत्नी जे नवीन नवरी नवरा असतात त्या ठिकाणी जे लग्नासाठी जाणार आहेत भरपूर आनंदामध्ये असतात. त्यांचं जीवन तो दिवस उजवण्यासाठी ते पाहत असताना भरपूर आनंद त्यांच्या जीवनामध्ये असतो. आणि लग्नाच्या ठिकाणी त्यांचं आगमन होतं, देवाचे सेवक त्यांच्याकडून काही शपथा घेतात, त्या ठिकाणी मित्र परिवार पाहुणे असतात त्याच्या समोर आणि देवाच्या सेवकाच्या समोर आणि सर्वात महत्त्वाचं परमेश्वराच्या समोर शपथा घेतल्या जातात. सुखात दुःखात राहण्याच्या शपथा त्या ठिकाणी घेतल्या जातात आणि आनंदानं त्याचे जीवन सुरू असतं. वेगवेगळ्या दिवसाला ते वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपल्या हनीमून ते साजरे करतात आणि आपल्या जीवनामध्ये आनंद ते घेत असतात. परंतु काही घटना त्या ठिकाणी अशा घडतात जे कुटुंब आनंदामध्ये परमेश्वरानं निर्माण केलं आणि आनंदामध्ये असतं. संडेला भक्तीला जाणं, घरामध्ये फॅमिली प्रेयर असतात, वैयक्तिक प्रार्थना असते, पत्नी पतीसाठी प्रार्थना करते आणि पती पत्नीसाठी प्रार्थना करतो आणि प्रत्येकाला एकमेकाला ते धरून उभा करतात. त्यांच्या विकनेसमध्ये, त्यांच्या आजारपणामध्ये, कोणत्याही गोष्टीला एकमेकाला आधार देणारे पती पत्नी ते असतात. आणि समाजामध्ये, चर्चेसमध्ये त्यांना जेव्हा लोक पाहतात आणि म्हणतात हे फॅमिली, हे पती पत्नी किती एकमेकावरती प्रेम करतात, आणि हे पती पत्नी वाटत नाही तर लोक म्हणतात एक बहीण भावासारखं यांचं नातेसंबंध आहे. किती एकमेकावरती प्रेम करतात, किती एकमेकाची काळजी घेतात, कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या गोष्टी आवडत नाही. पतीला पत्नीला लगेच पतीविषयी ठाऊक होतं आणि जेव्हा सर्व गोष्टी ती काळजी घेते आणि प्रेम त्याच्यामध्ये वाढत असतं. आणि देवाचे सेवा कार्य पती पत्नी जाऊन करतात आणि किती तर लोकांपर्यंत ख्रिस्ताचं वचन घेऊन जातात आणि किती तर आत्मे जिंकतात आणि देवाच्या सेवा कार्याला आणि मंडळीला ते पती पत्नी हातभार लावलेले असे होतात.
आणि त्याची लेकरं जन्माला येतात आणि लेकरं सुद्धा पती पत्नी मिळून, लेकरं मिळून, कुटुंब मिळून परमेश्वर सेवा करत असते. काही वर्ष निघून जातात. काही वर्ष निघून गेल्यानंतर त्या कुटुंबामध्ये गोंधळ उठायला सुरुवात होतो. सुरुवात जेव्हा केली होती, एक प्रेम पती पत्नीचं एकमेकावरती होतं, आनंद एकमेकाविषयी वाटत होता, सुखात दुःखात कधी काय काय होऊ दे एकमेकांसाठी ते उभा राहत होते. परंतु आता अशी परिस्थिती का झाल्या, आता अशा गोष्टी का झाल्या की ज्या कुटुंब एवढं प्रेमाने भरलं होतं, जी पती पत्नी एवढी प्रेमाने भरली होती, परंतु आज त्या कुटुंबामध्ये भांडणं का आहेत. जेव्हा इतर लोक पाहतात अरे एवढे यांच्यामध्ये प्रेम होतं, एवढे एकमेकाविषयी अंडरस्टँडिंग होतं, इकडे एकमेकाविषयी ते आदर करत होते, परंतु आता असं काय झालंय. लग्नाच्या अगोदर जेव्हा खरेदी करायची असते, पत्नी त्या पतीला घेऊन जाते, अहो चला आम्ही एकसारखं मॅचिंग करूया, आणि कोट एकसारखा घेतात, कोट तर पती घेतात त्याच पद्धतीनं ती जी नवरी असते त्या ठिकाणी त्याच पद्धतीने ती ड्रेस घेते, आणि शूज मॅचिंग केलं जातं, आणि काय तर सिम्बॉल एकमेकामध्ये ते एवढं अट्रॅक्शन ठेवतात की लोकांना वाटलं पाहिजे ते एक आहेत. किती सुंदर ते लग्नाच्या अगोदर करत असतात की आज आम्ही येत्या दिवसामध्ये आम्ही एक होत आहोत आणि हे क्षण आम्ही आमच्या जीवनामध्ये विसरू नयेत. वेगवेगळ्या ठिकाणी जातात, फोटो शूट करतात, किती आनंदाचा तो क्षण असतो, किती लोक आनंदित होतात, पै पाहुणे आनंदित होतात. परंतु त्या आनंदामध्ये एका व्यक्तीला आनंद वाटत नाही, तो म्हणजे सैतान. त्याला माहित आहे एक कुटुंब, एक पती पत्नी जर एक होऊन प्रार्थनेमध्ये आलेत, एक होऊन उपास प्रार्थना करायला लागलेत, एक होऊन परमेश्वराच्या कार्यासाठी धावा लागलेत, पळा लागलेत, तर माझं काही ठिकाण उरणार नाही, माझ्या जीवनामध्ये माझं काही कार्य त्या ठिकाणी राहणार नाही. आणि हे कितर लोकांना बंधनातून मुक्त करणारे लोक होणार हे सैतानाला ठाऊक असतं. आणि मग गोंधळ उठायला सुरुवात होतो. जे पती पत्नी लग्नाच्या अगोदर आपले ड्रेस सुद्धा सिलेक्शन करण्यासाठी एकत्र जातात, लग्न झाल्यानंतर एकमेकाला ते विचारत सुद्धा नाहीत, त्याची काळजी सुद्धा घेत नाहीत. कामाला जायचं असताना नवऱ्याला डबा मागत असताना तो डबा सुद्धा देत नाहीत, तो उपाशी जातो, उपाशी राहतो, आणि छोट्या छोट्या गोष्टीमुळे पती पत्नी आज घटस्फोट पर्यंत, डिवोर्स पर्यंत ते जात आहेत. 20 महिन्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, मागील 20 महिन्यामध्ये 3 ते 3.5 हजार केसेस आज न्यायालयामध्ये दाखल आहेत की आम्हाला डिवोर्स पाहिजे. कारण वेगवेगळे असू शकतात. कुणाला पत्नी व्यवस्थित राहत नाही आहे, व्यवस्थित तिचं जेवण नाही आहे, व्यवस्थित काळजी घेत नाही आहे, माझ्या आईवडिलांना ती पाहत नाही आहे, तिला कितीतर वर्ष झालं मुलं होत नाही आहेत, मला तिच्या आईवडिलांकडनं एवढ्या प्रकारचं धन पाहिजे होतं, धन मिळालं नाही आहे. आणि काही काही लोक यासाठी डिवोर्स घेतात की त्या पत्नी बरोबर ज्यांनी शपथा घातल्या होत्या, त्याने म्हणलं होतं की बाई जगातलं तुझ्यासारखं सुंदर कोणी नाही, आणि ह्या आता बाबाला कितीतर वर्षानंतर दुसरं कोणतर सुंदर दिसायला लागते, दुसरं कोणतर गोड गोड वाटायला लागते, दुसऱ्याचं हसणं गोड वाटायला लागते, दुसऱ्याचं बोलणं गोड वाटायला लागते, आणि घरातली जी केलेली पत्नी त्याला आता कडू वाटायला लागत्या. म्हणून तो नाते संबंध तोडून डिवोर्स घ्यायला तो जातोय. आज अनैतिक संबंधामध्ये लोक अडकल्यामुळे आज डिवोर्स मध्ये जात आहेत. आणि ही बाहेरची गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या नाही आहेत, जगामध्ये या गोष्टी सुरू आहेत, परंतु ख्रिस्ती समाजामध्ये, मंदिरामध्ये ज्या लोकांनी कधी काळी परमेश्वराची सेवा केली होती, आज ते डिवोर्स घेत आहेत. आणि सकाळी एका पालकांचा मला फोन आला आणि म्हणलेत की अशी एक मुलगा आहे माझा आणि तिला एक मुलगी पाहिजे आहे. आणि मी म्हणलं ठीक आहे एक मुलगी, तर म्हणले ती भांडखोर नाही ना. पहिलाच प्रश्न विचारला, ती भांडखोर नाही ना. हाच आमच्या लोकांमध्ये भांडखोरचा स्पिरिट आला कुठनं. भांडणं कुटुंब तोडण्यासाठी कारणीभूत ठरतात. सासू सुरुवातीला त्या मुलगीवरती जी सून आलेली असते किती प्रेम करत असते. ती म्हणते बाई मला 4 मुली आहेत, परंतु तू माझी सून नाहीस, तू माझी 5वी मुलगी आहेस, एवढं प्रेम करत असते. सासरवाडची लोक जे आपला जावई असतो एवढा आदर करत असतात. तू म्हणतात की तुम्ही आमचं मुलगा आहे.
परंतु काही दिवस जातात, छोटे छोटे गैरसमज, मोठे नाही सांगत मी तुम्हाला, छोटे छोटे अधिक क्षुल्लक, त्याला जर बसून जर विचार केला की मी यासाठी भांडू काय, मी यासाठी माझ्या पत्नीबरोबर डिवोर्स घ्यायला, की छोटे छोटे क्षुल्लक कारणामुळं लोक आज डिवोर्स घेत आहेत. छोटं कारण काही जीवनामध्ये मागील घडलेल्या गोष्टी, त्या जी पत्नी असते, पत्नीच्या छोट्या बहिणीचं लग्न असतं आणि लोक लग्नामध्ये जातात आणि म्हणतात तुझ्या आई वडिलांना माझा काय आदर केला नाही, तुझ्या आई वडिलांना मला चांगले कपडे घेतले नाही, तुझ्या आई वडिलांना मला स्टेजवरती सन्मान दिलाय, मला डिवोर्स पाहिजे. अरे तिनं काय केलंय? ज्या पत्नीला तू करून आणला बाबा, तिनं काय केलंय? नाही, मला तिथं आदर मिळाला नाही, तिचे आई वडील अशी वागले, तिचा भाव असा वागला. अरे बाबा, पण तिनं काय केलंय? लोकांना अजून समजत नाही आहे. लोक वचनातून आम्ही पाहणार आहोत की देवाचं वचन अद्भुत आहे. जसं दावीद म्हणला, देवा तुझं वचन मधापेक्षा गोड आहे. आणि आज जे लोक स्वीकारतील त्यांना मधापेक्षा गोड देवाचं वचन लागणार. आणि तुटलेलं कुटुंब देवाच्या वचनाद्वारे जोडलं जाऊ दे. आज ही आमची अंतःकरणापासून प्रार्थना आहे की देवा, जेवढं जेवढं कुटुंब आज तोडण्याच्या परिस्थितीमध्ये आहे बाप्पा, जे वचनाद्वारे ते कुटुंब आज जोडलं जाऊ दे, ही प्रार्थना आज त्या परमेश्वराकडे आम्हा प्रत्येकाची आहे. त्या प्रार्थनेपूर्वक तुम्ही सुद्धा बसा आणि परमेश्वर नक्कीच अद्भुत कार्य करणार. वचन आम्ही वाचणार आहोत. नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि पहिलं वचन काय सांगते? नीतिसूत्र याचा 17वा अध्याय पहिलं वचन. एखाद्या घरात मेजवानीची चंगळ असून त्यात कलह असला तर त्यापेक्षा शांती असून कोरडा तुकडा मिळाला तरी तो बरा. शल्मोन देवाचे महान सेवक, बुद्धी ज्ञानानं भरलेले सेवक नीतिसूत्र लिहितात. त्याला तर जास्त अनुभव याचा आला होता, कारण कमीत कमी 1100 पत्नी त्याच्या होत्या. याचा जास्त अनुभव त्याला आला होता. काल येतोय पती पत्नी विषय जास्त नीतिसूत्रामध्ये आम्ही पाहणार आहोत. याला जास्त अनुभव आला होता. वचन या ठिकाणी सांगतंय, नीतिसूत्र 17वा अध्याय पहिलं वचन, की ज्याच्या घरात मेजवानी आहे, मेजवानीची चंगळ आहे, वेगवेगळे खाद्यपदार्थ त्या ठिकाणी आहेत, वेगवेगळे पेय त्या ठिकाणी असेल, पाची पक्वाने असतील, खाण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चांगल्या किमती त्या ठिकाणी प्लेट असतील, डायनिंग टेबल असेल, सर्व काही गोष्टी त्या ठिकाणी असतील. परंतु देवाचं वचन सांगते त्या घरात जर शांती नाही आहे, परंतु शेजारचं घर, ज्या घरामध्ये वाळलेला तुकडा आहे भाकरीचा आणि त्या घरामध्ये शांती आहे, देवाचं वचन स्पष्टपणे सांगते ह्या घरापेक्षा ज्या घरामध्ये शांती आहे ते घर धन्य आहे, ते घर चांगलं आहे. देवाचं वचन सांगतं. कधी कधी आमच्या जीवनामध्ये आम्ही आमच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आणि त्याच्यापेक्षा अधिक आम्हाला आमच्या जीवनामध्ये असावं यासाठी कितीतर पुरुष आम्ही पाहिलेले आहेत किंवा कितीतर बहिणी आम्ही पाहिलेल्या आहेत, कुटुंबाच्या गोष्टीबरोबर ते तडजोड करतात. कुटुंबाकडे लक्ष न देणे, कुटुंबाच्या लोकांबरोबर वेळ न देणे, आपल्या लेकरांबरोबर वेळ न देणे, पैसे मिळण्यासाठी एवढं धावतात, एवढं पळतात, एवढं लाईफस्टाईल चेंज करण्यासाठी एवढं चांगलं जीवन आपलं त्याच्यामध्ये व्यतीत करतात. आपल्या कुटुंबाला, आपल्या पत्नीला त्यांना द्यायला वेळ नसते. मागल्या काही वर्षांमध्ये एक गोष्ट माझ्या कानावरती आली. एक कुटुंब होतं जे ख्रिस्ताला ओळखत नव्हतं. त्या पत्नीचा जो नवरा होता एक मोठा कॉन्ट्रॅक्टर होता आणि करोडो रुपये, लाखो रुपये म्हणत नाही मी, करोडो रुपये त्या बिझनेसमधून तो मिळवत होता. बिझनेसमधून करोड रुपये मिळवत होता. तर काय झालं, या बहिणी जशी त्याला मागायची, ती बहीण मागायची की मला थोडं एवढं पैसे द्या, हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, असं करून करून हा द्यायचा, जेवढं मागेल तेवढं द्यायचा. असं करून करून त्या बहिणीनं जवळजवळ सेव्हिंग जे म्हणतो ना, डेली सेव्हिंग आपल्या लोक करतात ना, थोडे एवढं पैसे 500 रुपये दिले, नवऱ्यानं 50 रुपये वाचून ठेवणार, असं त्या बाईनं करून करून जवळजवळ 10 ते 15 लाख रुपये तिने सेव्हिंग करून ठेवलं होतं. मग कशी त्यांची लाईफस्टाईल असेल विचार करा. कसं त्यांच्या घरामध्ये म्हणतो ना की काय ते तूप आणि दूध मध असा वाहत होता, अशी परिस्थिती त्याच्या जीवनामध्ये होती. या दोघांची भांडणं लागलीत. पती म्हणला पत्नीला, का बाई भांडतेस तू, काय कारण आहे, तुला मागितलं तेवढं दिलं, तुला जे आवश्यक ते मागितच दिलंस, घरामध्ये एसी आहे, प्रत्येकाच्या रूममध्ये एसी आहे,
आणि का तू माझ्यावर भांडायला लागल्यास? तुला कुठं जायचं आहे? स्पेशल गाडी ठेवल्या, AC गाडी आहे, त्या ठिकाणी ड्रायव्हर स्पेशल ठेवलाय, फक्त तुझ्या एका आज्ञेची ऑर्डरची तो वाट पाहतोय. मॅडम कुठं जायचं सांगा, मग ते तो घेऊन जातोय. एवढं सगळं असताना तू का माझ्यावर भांडायला लागल्यास? ते पत्नीचे शब्द महत्वाचे होते. ती म्हणते एवढं सगळं तुम्ही मला दिलं, पण एक दिवसाला एका वेळेला माझ्या बरोबर तुम्ही मार्केटमध्ये येऊन भाजी सुद्धा खरेदी करायला नाही. मला ज्यावेळी तुमची गरज आहे मदतीची, त्यावेळी तुम्ही गरज मदतीची असताना मला तुम्ही मदत केली नाही. मी आजारी पडले, माझ्या शरीरामध्ये माझे पेन सुरू आहेत, परंतु तुम्ही कामगाराला सांगताय हिला दवाखान्यात घेऊन जा. माझ्याबरोबर तुम्ही कधी दवाखान्यात आला नाही. माझं डोकं दुखतंय म्हणून कधी तुम्ही डोकं दाबलं नाही. मला काय पाहिजे काय नाही याची कधी विचारपूस केली नाही. पैशामुळं सर्व गोष्टी होतात तुम्हाला असं वाटतंय काय? माझ्या बहिणींनो आणि भावांनो, मला तुम्हाला सांगू द्या, घर AC होतं, प्रत्येकाच्या रूम त्या ठिकाणी AC होत्या, की तर गाड्या दाराच्या बाहेर लावलेल्या होत्या. बाहेरून जर पाहिलं तर यांचं जीवन किती आनंदित आहे, किती सुखी आहे, आणि यांची लाईफस्टाईल किती हायफाय आहे, लोक बाहेरून पाहत होते. परंतु आज दररोज एव्हरी डे भांडणाशिवाय त्या ठिकाणी कुठला आवाज त्या ठिकाणातून येत नव्हता. दररोज भांडणं, एव्हरी डे भांडणं. काय कारण? कशासाठी? पैसे तर आहेत, सर्व गोष्टी आहेत, परंतु आज पती पत्नीमध्ये एकमेकाविषयी प्रेम, एकमेकाविषयी आदर, एकमेकाची काळजी घेणं राहून गेलेलं आहे. आज लोक आपली लाईफस्टाईल सुधारण्यासाठी आपल्या घरामध्ये, आपल्या 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 कामामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये एवढे गुंतलेले आहेत की आपल्या कुटुंबाला सुद्धा त्यांना वेळ द्यायला मिळत नाही. पत्नीने सुद्धा या गोष्टीचा अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. जर पती आमचा कामाला जातोय, व्यवसायाला जातोय, तर आज आमच्या कुटुंबामध्ये आम्ही शांती कशी प्रस्थापित करावी, आमचे सून, आमचे जे सासरे आहेत, आमची जी सासू आहे, यांच्याबरोबर आमचे नातेसंबंध कसे असावेत, या गोष्टी आम्ही पाहणाऱ्या त्या व्यक्ती आहोत काय, हे बघणं किती महत्त्वाचं आहे. देवाचं वचन सांगतंय की आमच्या घरात भरपूर काय खाण्याजोग आहे, भरपूर आम्ही खातोय, पण त्या घरात जर शांती नाही, दररोज जर भांडणं आहेत, त्या घराचा काही उपयोग नाही. देवाचं वचन स्पष्टपणे सांगतंय. कसं कुटुंब आहे आज, कसं आहे आपलं घर, आम्ही तपासूया. आमच्या घरात सर्व काय आहे, पण छोट्या छोट्या गोष्टीमुळे दररोज आमच्या कुटुंबामध्ये भांडणं आहेत काय, आम्ही एकमेकाला समजून घेत नाही काय, आम्ही एकमेकाला आदर देत नाही काय, एकमेकाची काळजी आम्ही घेत नाही काय. जर आम्ही एकामेकाला समजून न घेता एकाने एक शब्द बोलला, आम्ही 2 शब्द बोलतोय, आमच्या घरात भरपूर काय असेल, देवाचं वचन स्पष्टपणे सांगते त्याचा कोणत्याही प्रकारचा उपयोग होत नाही. त्याच्यापेक्षा एखाद्या घरामध्ये काही खायला नाही आहे, पण त्या घरामध्ये शांती आहे, प्रेम आहे, एकमेकाविषयी आदर आहे, परमेश्वर बाप म्हणतोय हे घर माझ्या दृष्टीनं धन्यवादित आहे. या आम्ही आमचं घर धन्यवादित करूया. लाईफस्टाईल आमचे चेंज झालेले आहेत, चांगली गोष्ट आहे, पण काय आमचे विचार आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताच्या वचनाला पकडून आहेत का, ते पण आमचे चेंज झालेले आहेत. आमचं बोलणं सुद्धा चेंज झालेलं आहे, आमचं बघणं सुद्धा चेंज झालेलं आहे, आम्ही आदर देणं सुद्धा चेंज झालेलं आहे काय. वचन सांगतंय की ज्या घरात शांती नाही आहे ते घर धन्यवादित नाही आहे. वचन काय सांगते, का भांडणं होतात, का कलह होतात. वचन सांगते नीतिसूत्र याचा 17वा अध्याय आणि 14 वचन, कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी. आता तुम्ही म्हणणार ब्रदर आमच्या घरात भांडणं होतात, भांडणं आता ही तटवायची कशी, आम्हाला भांडणं नाही करायचं, आम्ही एवढं वर्ष भांडलो पती पत्नी, देवाबरोबर करार केलेला आम्ही विसरलो, देवाच्या समोर करार केलेला आम्ही विसरलो, देवाच्या सेवकाच्या समोर केला करार शब्द आम्ही विसरलो. आम्ही आमची लाईफस्टाईल बदलण्यासाठी प्रयत्न करत होतो आणि त्या लाईफस्टाईल बदलण्याच्या प्रयत्नामध्ये खरी शांती आम्ही विसरून गेलो. जसं आदामाने हवेला परमेश्वर निर्माण केलं आणि हवा त्या ठिकाणी जाते झाडाकर, आणि शैतान म्हणतो याचं झाडाचं फळ जर खाल्लीस तू मरणार नाहीस, तुझे नेत्र उघडतील. आणि ती बहीण देवानं निर्माण केलेल्या त्या एदेन बागेमध्ये जे सुख होतं, जे समाधान होतं, आणि मला तुम्हाला सांगू द्या की स्वतः देव एव्हरी डे त्या एदेन बागेला व्हिजिट करत होता आणि पती पत्नी बरोबर त्या आदामाने हवेबरोबर सहभागिता होती, तो करत होता, बोलत होता. त्या सर्व गोष्टीपेक्षा त्यांना सैतानाने सांगलेले शब्द आवडलेत.
आणि देवाची सहभागिता त्यांनी सोडली. देवा निर्माण केलेलं एक एक नातेसंबंध त्यांनी तोडलेत. देवा निर्माण केलेली सुंदर अशी एदन बाग त्यांनी तोडली. आज आमचं घर एदन बागेसारखं आहे का आमचं घर एका अरण्यासारखं आहे? आमचं कुटुंब एका अरण्यासारखं आहे, एका जंगलासारखं आहे, कारण एदन बागेसारखं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या बागेमध्ये जाताय माझ्या बहिणीनू भावानू, त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही एंटर्स करताय सर्व काही व्यवस्थित असतंय. त्या ठिकाणी एका ठिकाणी व्यवस्थित फुलं असतात, एका ठिकाणी व्यवस्थित गवत असतं, एका ठिकाणी लेकरांना खेळायला चांगले ते झोपाळे असतात, आम्ही घसरगुंडी म्हणतो ते असतात आणि लेकरं एन्जॉय करत असतात. काही ठिकाणी बाकडे असतात, तिथे लोक बसतात, काही ठिकाणी लोक बसून जेवण करतात, काही ठिकाणी पिण्यासाठी पाणी असते, काही ठिकाणी त्या ठिकाणी टॉयलेट असतात, बाथरूम असतात, सर्व व्यवस्थित शिस्तवर त्या ठिकाणी असते. आणि आम्हाला किती तर तासन तास त्या गारव्यामध्ये बसायला आवडतंय. आणि त्या ठिकाणी दुसरं तुम्ही जंगल बघताय, जंगलमध्ये कुठल्याही प्रकारची शिस्त नसते. वेडे वाकडे आलेले झाडं, कुठल्याही प्रकारचं तिथं आकार नाही, काय नाही, कसंही आहे, कुठलं झाड कुठं आले, कुठलं फळ कशा पद्धतीचं, काही तिथे शिस्त नसते. आणि त्या जंगलामध्ये अरण्य असतात. मला तुम्हाला विचारू द्या, तुमचं कुटुंब एका बागेसारखं आहे का ज्या बागेमध्ये शिस्त आहे, का तुमचं कुटुंब एका जंगलासारखं अरण्यासारखं आहे जिथं काही शिस्त नाही, जिथं काही कोणत्याही प्रकारचे जी ऑर्डर असते, जी शिस्त असते, काही नाही आहे? कशा प्रकारचं आमचं कुटुंब आहे? एदेन बागेसारखं, एका गार्डन सारखं, का अरण्यासारखं? देवाचं वचन सांगतंय की भांडण कोणी भांडते अशा रीतीनं, एवढं भांडते, हे भांडण आम्हाला कसं मिटवायचं आहे, कसं आम्हाला थांबवायचं आहे? देवाचं वचन सांगते कोणी धरणाला छिद्र पाडल्यानंतर जसं थेंब 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 गळ जाते पाणी, मोठं धरण असते प्रियानू. आणि किती तर आमच्या इकडे कोल्हापूरमध्ये राधानगरी धरण आहे, किती तर मोठं ते धरण आहे, किती तर पाणी त्या ठिकाणी अडवलं जातं. आणि जसं एखादं धरणाला छिद्र पडतं आणि त्यातून पाणी हळूहळू टपकायला सुरुवात होतं, जर वेळेत ते छिद्र जर मुजवलं नाही, एक दिवस असा येईल, एक वेळ असा येईल की ते पूर्ण जे धरण आहे ते पूर्ण धरण पडेल आणि त्याच्या आजूबाजूला जेवढी गावं आहेत ती गावामध्ये ते पाणी शिरेल. कितीतर कुटुंब, कितीतर शेती, कितीतर गावं, कितीतर खेडी त्या ठिकाणी उद्ध्वस्त होऊ शकतात. ती वाचल्यात कशामुळे? एक धरण त्या ठिकाणी आहे. आणि देवाचं वचन सांगते त्याच पद्धतीनं जो कोणी भांडणाचा आरंभ करतोय आणि भांडण करत असताना पहिला जो बाचाबाची सोडून देतोय, बाचाबाची, भांडणं लागलेत, समजून घ्या देवाचं वचन आज आपल्या घरामध्ये भांडणं सुरुवात केल्यात, पत्नीनं भांडणं सुरुवात केल्यात, बाचाबाची वचन सांगते भांडणापूर्वी बाचाबाची सोडून द्या बाबांनो. जर बाचाबाची सोडत नाही, पाणी वाहत जाणार, वाहत जाणार, वाहत जाणार. आणि एक वेळ असे येणार की जसं ते धरण तुटतंय आणि आजूबाजूचं खेडं उद्ध्वस्त करतंय, भांडण शेवट तसाच आहे. डिवोर्स वरती आपलं कुटुंब उद्ध्वस्त करण्यासाठी ते भांडणं घेऊन जातात. वचन सांगते भांडणापूर्वी बाचाबाची सोडून द्या. नवरा एक बोलायला लागलाय, तू काय सांगायला लागलायस, तू काय बोलतोयस? बायको आत किचनमध्ये असत्या, किचनमधनं परत हॉलमध्ये येत्या, परत बडबडत्या, परत किचनमध्ये जात्या, परत इकडनं नवरा उठतोय हॉलमधून, परत किचनमध्ये तिला काहीतरी बडबडते, परत येतोय. आणि वचन सांगते वाढत वाढत जातंय, असं वाढण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्या. भांडणापूर्वी बाचाबाची म्हणजे शब्दाला शब्द वाढवू नका. तिने एक बोललं तुम्ही दोन बोलू नका. तिने एक बोलले तर तुम्ही शांत बसा. तिने एक बोलले तुम्ही दोन बोलला तर ती तीन म्हणणार. तिने तीन म्हणले तुम्ही चार म्हणले तर परत पाच म्हणणार. देवाचं वचन सांगतं की तुम्ही बाचाबाची सोडून द्या भांडणापूर्वी. आम्ही काय करतोय? नाही, एक बोलली ना मी दोन बोलणार, मी पुरुष आहे, ती काय बोलते मला काय सांगत्या, मी पुरुष आहे. स्त्री म्हणते तुम्ही काय सांगायला लागलायसा, लय बोलतायसा, माझ्या आई वडील मला राणीसारखं ठेवलं होतं, इथं आणून मला मोलखरी करून टाकले तुम्ही, काय मला असं वागवताय, अशी ती पत्नी म्हणते. आणि मग बाचाबाची वाढत जात्या. लेकर इकडे बघत असतात, त्या नवऱ्यानं आलेला असते, दमून आलं असते, चांगलं जेवण त्या ठिकाणी केलं असते, खाद्यपदार्थ केलेले असतात, कोण कोण नॉनव्हेज चांगलं करतं, व्हेज करतं, काही चांगला बेत त्या ठिकाणी आखलेला असतो. आणि छोट्या छोट्या गोष्टीवरनं ते वाढत जातं. कधी कधी बाहेर फिरायला जायचं तिचा प्रोग्राम असतो, पिकनिक जायला प्रोग्राम असतो आणि त्या ठिकाणी ठरवतात आणि चांगलं नटतात. आणि अपार्टमेंटमध्ये 5व्या फ्लोअरला ते राहायला असतात. चांगला एक जवळजवळ 3 BHK त्यांचा असतो. आणि मग ते चांगलं तयार होतात आणि बाहेर येतात तर बघतात तर लिफ्टची लाईटच नाही आहे, लिफ्टची लाईट नाही आहे. मग खाली उतरतात, उतरल्यानंतर गाडीत बसतात. गाडीत बसल्यानंतर समजते की वरचा फॅन बंद करायचा राहिला. मग नवरा बायकोला म्हणते अगं फॅन बंद करायचा राहिला, जाऊन फॅन बंद कर जा. 5व्या मजला मी काय जाणार नाही, तुम्ही जावा.
अगं गाडी मला चालवायची आहे, गाडी पार्किंगमध्ये बाहेर करतो. नाही नाही तुम्ही काय सांगू नका, मी का जायचं सारखं, तुम्ही जावा. बाचाबाची सुरू राहते, पिकनिक कॅन्सल. परत घरात जातात, वचन सांगते बाचाबाची सोडून द्या. भांडणं जर आपल्या कुटुंबामध्ये शांती आम्हाला घालवायची नाही, आमची कुटुंबामध्ये भांडणं जर आम्हाला थांबवायची आहेत, बाचाबाची करू नका. ती एक बोलायला एक जण शांत बसा. जर आम्ही एकमेकाचा आदर करतोय ना, आम्ही एकमेकाला म्हणतो ना, हे देवानं जोडलेलं आहे. पत्नी सुद्धा माझी परमेश्वराने दिलेला आहे आणि पती सुद्धा परमेश्वराने दिलेला आहे. जर आम्ही म्हणतोय तर एकमेकाचा आदर करायला शिका. एखादा व्यक्ती जो म्हणतोय मी घराचा पुढारी आहे, मी मोठा आहे, मला तुम्हाला स्पष्ट वचन सांगू द्या, जो म्हणतोय मी मोठा आहे, एक उदाहरण समजून घ्या माझ्या बहिणीनं भावानू. देव मोठा होता, आकाश पृथ्वी निर्माण करता देव मोठा, परंतु मानव जातीसाठी तो छोटा झाला. वचन सांगते सेवकांचा माणसांचा तो सेवक झाला, सेवकाचा सेवक झाला, मोठा देव छोटा झाला. जर तुम्ही म्हणताय घरातला मी सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, तर छोटं व्हायला शिका. देवाचा स्वभाव मोठा असताना छोटं झालं. देवाचा स्वभाव तो मोठा होता तरी माणूस जातीसाठी छोटा झाला. आम्ही जर म्हणतोय मी घराचा पुरुष आहे, मी मोठा आहे, छोटं व्हायला शिका. हा देवाचा स्वभाव, हा ख्रिस्ताचा स्वभाव आहे. जो छोटं होतोय वचन सांगते तोच मोठं होतोय. आणि वचन सांगते भांडणापूर्वी बाचाबाची सोडून द्यायची. आम्हाला शब्दाला शब्द वाढत गेला तर भांडणं वाढत जाणार. आम्ही ठेवलेला प्रोग्राम, आम्ही कुटुंबामध्ये ठेवलेली शांती सर्व काय विसरून जाणार, निघून जाणार. छोट्या छोट्या गोष्टीमुळे मला काही गोष्ट ऐकायला मिळाली. पती पत्नीची एका गोष्टीवर भांडणं झाली, पत्नी बोलायला लागली, पती बोलायला लागला. परंतु एक मला चांगलं त्यातलं आवडलं की जेव्हा ती बोलून बडबडून एकमेक रागामध्ये बसलीत, ती पत्नी त्याच्याजवळ गेली आणि म्हटली नाही हो, आपण एकमेकाच्या हृदयातलं काढून टाकूया, कारण येशूचं येणं जवळ आलेलं आहे. आम्ही जर आमच्या मनात एकमेकाशी अशाच गोष्टी ठेवल्या तर आम्ही स्वर्गात जाऊ शकत नाही, आम्हाला ख्रिस्त प्राप्त होऊ शकत नाही, स्वर्गाचे दार आमच्यासाठी बंद होतील. धन्यवाद देतो त्या बहिणीला की जिला समजलं की परमेश्वराकडे जात असताना परमेश्वर आम्हाला न्यायला येणार आहे. आमची सुरुवात, आमचं चांगुलपण, एकमेकासाठी आमच्या कुटुंबामध्ये असलेला आदर, आमची सुरुवात आमच्या घरापासून आहे. आणि या गोष्टी जर आम्हाला समजत नाहीत, बाहेर आम्ही किती मोठं वागू, बाहेर आम्ही किती संदेश देऊ, सर्व व्यर्थ आहेत, काही उपयोगाचे नाहीत. देवाच्या राज्यामध्ये आम्ही जाऊ शकत नाही. प्रियानो, नीतिसूत्र याचा 20वा अध्याय 3रं वचन काय सांगतं? नीतिसूत्र याचा 20वा अध्याय 3रं वचन, भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणावह आहे, पण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. वचन सांगते भांडणापासून दूर राहणे हे मनुष्याला भूषणव आहे. भूषणवर याचा अर्थ त्याला ते शोभतंय. एखादा मनुष्य शांतीच्या आत्म्याने भरलेला आहे, एखादी स्त्री शांतीच्या आत्म्याने भरलेली आहे, तर तिला शोभामय आणणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत? तर ती भांडणापासून दूर राहते. तिच्याकडे वचनाचं प्रकटीकरण आहे, ती अन्य भाषेमध्ये बोलते, ती भूतांना काढते, ती वेगवेगळे संदेश देते, सर्व गोष्टी करते. परंतु हे सर्व गोष्टी करत असताना परत घरात जाऊन ती भांडण करत राहते. नवऱ्याचा आदर नवऱ्याला देत नाही, सासूचा आदर सासूला देत नाही, सासऱ्याचा आदर सासऱ्याला देत नाही, लेकरांबरोबर बोलताना आपल्या प्रेमाने न बोलता अशी व्यक्ती राहते. देवाचं वचन सांगते अशा स्त्रीला, अशा पुरुषाला कुठल्याही प्रकारचं पारितोषिक परमेश्वराकडे मिळणार नाही. तर अशा स्त्रीनं, पुरुषानं भांडणापासून जर तो दूर राहतोय तर त्याला ते भूषणवान आहे. त्याच्या जीवनासाठी इतर लोक त्याच्याकडे पाहून म्हणतील हा खरोखर व्यक्ती भांडणापासून जो दूर राहतोय हा व्यक्ती खरोखर चांगला आहे. वचन पुढे सांगते त्या ठिकाणीच, कारण प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो. प्रत्येक आम्ही छोट्या छोट्या गोष्टीवर जर भांडणं करत आहोत, छोटी गोष्टी, काय त्याला अर्थ सुद्धा नाही, काय त्याला मिनिंग सुद्धा नाही, छोट्या छोट्या गोष्टीवरती जर आम्ही भांडणं करत आहोत, देवाचं वचन सांगते असा व्यक्ती, पुरुष किंवा स्त्री, मी सांगत नाही आहे, मी म्हणत नाही आहे, देवाचं वचन सांगते असा पुरुष किंवा स्त्री जी प्रत्येक वेळी भांडण करत राहते, प्रत्येक वेळी छोट्या छोट्या गोष्टीला वाढीचार लावत बसते, मूर्ख आहे. देवाचं वचन सांगतं छोट्या छोट्या गोष्टी, काही अर्थ नाही. पाणी वाया गेलं म्हणून भांडणं, जास्त फॅन मोठ्या लावला म्हणून भांडणं, असं केलं म्हणून भांडलं, तसं केलं म्हणून भांडलं. असा जो व्यक्ती किंवा स्त्री किंवा पुरुष छोट्या छोट्या गोष्टीला वाढीचार लावते, देवाचं वचन सांगते ते मूर्ख आहेत. मग आम्ही किती समाजापुढे चांगले दिसणारे असो, किती समाजापुढे आम्हाला एक स्थान असेल,
वर्शिपच्या आम्ही सहभागितामध्ये एक पार्टिशन करणारे एक व्यक्ती असो, कॉयरचा एक भाग असो, या सर्व गोष्टी असताना सुद्धा जर नेहमी आमच्या जीवनामध्ये कलह, छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही भांडणं लावतोय, आमच्या जीवनामध्ये वचन सांगते तो व्यक्ती, ती स्त्री किंवा पुरुष मूर्ख आहे. वचन आम्ही स्पष्टपणे वाचले, प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो. नीतिसूत्र 20:3 आम्ही वाचले, प्रत्येक मूर्ख इसम कलह करत राहतो, कलह करत राहतो, भांडणं करत राहतो. आज आमचं जीवन आम्ही तपासूया. छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा आमच्या कुटुंबामध्ये आम्ही भांडणं करत राहतो काय? छोट्या छोट्या गोष्टीला सुद्धा आम्ही आमच्या पत्नीला तिचा आदर न करता तिला अनादर करतोय, तिला खाली पाडतोय, तिला खाली बघतोय. छोट्या छोट्या गोष्टीला काही लोक बघितले आहेत, आजूबाजूला कोण लोक आहेत बघत नाहीत, त्या पत्नीला एवढ्या रीतीनं तिला कावतात, त्या ठिकाणी एवढं चिडतात. बाकीचे लोक बाहेर येऊन मला सांगतात की काय हो, हे देवाचे सेवक आहेत आणि असे कशा रीतीने ते बोलू शकतात? कोणी असू दे, सेवक असू दे, सामान्य व्यक्ती असू दे, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही एकमेकाला पती पत्नीला जर आदर देत नाही आहे, तर आमचं जीवन आम्ही तपासणे गरजेचं आहे की खरोखर शांतीचा आत्मा आमच्या जीवनामध्ये आहे काय? खरोखर तपासण्याची वेळ आहे. नीतिसूत्र याचा 20वा अध्याय, 26वा अध्याय आणि 17 वचन काय सांगतं? नीतिसूत्र 26:17. नीतिसूत्र 26. तंटेत पडून संतप्त होणारा सहज जवळून जाणाऱ्या कुत्र्याची कान धरून ओढणाऱ्यासारखा होय. आता भांडणाला अनेक कारण आहे. कुठलं भांडण आहे, कुठलं कारण आहे? ते दुसऱ्याच्या तंटात पडतोय. म्हणजे त्यांच्या नातेवाईकामध्ये कुणाची तर भांडणं झाले असतील, पै पाहुण्याची कुणाची तर भांडणं झाले असतील, त्या गोष्टी तो घेऊन आपल्या घरामध्ये भांडणं करतोय. सून जी असते मुलगी त्या ठिकाणी ती म्हणते, नाही माझ्या आईच्या घरात भांडणं झालीत म्हणून आज घरात मी जेवण करणार नाही, माझ्या कुटुंबामध्ये असं झालं म्हणून मी जेवण करणार नाही, माझ्या कुटुंबात तसं झालं म्हणून मी असं करणार. आणि लोक बाहेरच्या गोष्टी बघून, काय काय पुरुष व्यवसायामध्ये झालेल्या गोष्टी, कामाच्या ठिकाणी झालेल्या गोष्टी, या गोष्टी काढून घरामध्ये चिडचिड आणि भांडणं करतात. वचन सांगते दुसऱ्याच्या तंटात पडून जो संपत्त होतोय, जो रागिष्ट होतोय, जो क्रोधिष्ट होतोय, वचन सांगते तो कुत्र्याचे कान ओढणाऱ्यासारखा आहे. आता कुत्र्याचं कान ओढल्यानंतर काय होणार? काय होणार? कुत्र्याचं कान ओढल्यानंतर चावणार आणि आम्हाला जाऊन मग जे इंजेक्शन आहे ते इंजेक्शन घ्यायला लागणार. दुसऱ्याच्या कुटुंबामध्ये काय झालंय, कामाच्या ठिकाणी काय झालंय, व्यवसायाच्या ठिकाणी काय झालंय म्हणून घरात येऊन पुरुषाने भांडणं करू नयेत, आणि स्त्रीने माहेरच्या कुटुंबामध्ये काय तर झालंय म्हणून त्या गोष्टी घेऊन घरामध्ये भांडणं करू नयेत, त्या गोष्टी घेऊन घरामध्ये डिस्टर्ब होऊ नयेत, त्या गोष्टी घेऊन घरातली शांती बिघडू नयेत. आपली शांती आम्ही टिकून ठेवा. स्पष्टपणे वचन सांगते नीतिसूत्र 26:17 मध्ये, दुसऱ्याच्या तंटात, दुसऱ्याच्या भांडणात पडून, त्याचा विचार पडून जो क्रोधिष्ट होतो, जो रागिष्ट होतो, कुत्र्याचे कान ओढणाऱ्यासारखा आहे. कुणी कुत्र्याचं कान ओढू नका, नाही चावल्याशिवाय तो राहणार नाही. कुणी ओढू नये प्रियानो. आमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारे आम्ही कामाला जर असेल, कामाला कुठल्या जर त्या ठिकाणी काहीतरी वादाविद झाले असतील, काहीतरी आमच्या जॉबमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाले असतील, व्यवसायामध्ये आम्ही काहीतरी लॉस गेला असेल, म्हणून त्या गोष्टी घेऊन घरामध्ये कुणी भांडणं काढू नका. लोक काय करतात, त्या गोष्टी घेऊन येतात आणि पत्नीवर राग काढतात, त्या गोष्टी करतात आणि लेकराला मारायला सुरुवात करतात. दनादन 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 लेकरा मार. अरे ते लेकरानं काय केलं? जे गप बसले असते उठते, पप्पा पप्पा हे मला जरा समजून सांगा, घेत्या ते पुस्तक आदळणार, त्याला मारायला सुरुवात करणार. किंवा त्या लेकरानं जाता जाता पाणी चुकून सांडलं, सगळा राग ऑफिसमधला, कामामधला सगळा राग त्या लेकरावरती. लेकरं नाही सापडलं तर पत्नीवरती. अरे त्यांनी काय केलंय, त्यांची काय चूक आहे? लोक स्वतः समजून घेत नाहीत की दुसऱ्यांच्या गोष्टी घेऊन आज कुटुंबामध्ये भांडण आहे, दुसऱ्याच्या गोष्टी पाहून आज कुटुंबामध्ये भांडण आहेत. तिनं फ्रीज घेतला म्हणून माझ्या घरामध्ये फ्रीज पाहिजे म्हणून पत्नी नवऱ्यावर भांडते. तिनं अशा प्रकारची साडी घेतली, अशा प्रकारचा ड्रेस घेतला, अशा प्रकारचा मोबाईल घेतला म्हणून मला पण पाहिजे. एवढ्या वर्ष लग्न केलेस बाबा, कधी चांगला ड्रेस दिलायस काय म्हणून पत्नी नवऱ्याला दोष देते. एवढ्या वर्ष लग्न केलेस, एवढं संसार घेतला, अहो मला काही दिलं नाही. आईकडे रडत जाते पोरगी, आई एवढं वर्ष त्या पतीबरोबर नवऱ्याबरोबर संसार केला, कधी मला चांगलं काय घेतलं नाही. गरीब असतोय, कधी कधी मिळणारा पगार कमी असतोय, त्यातून तो आपलं कुटुंब चालवत असतोय, परंतु इतर गोष्टी पाहून आमच्या अपेक्षा वाढतात. समाजामध्ये इतर स्त्रियांना पाहून, इतर घर पाहून आमच्या अपेक्षा वाढतात.
मी त्या प्रत्येक बहिणीला सांगतो, इतरांच्या गोष्टी पाहून कुटुंबामध्ये आपली शांती बिघडू नका. नवऱ्याला तिरस्कार भावनेने पाहू नका. नवरा काही करू शकत नाही या गोष्टी त्याच्याकडे पाहू नका. एक वेळी जर तुम्ही सहनशक्तीने राहताय, जर तुम्ही वाट बघताय, एक वेळी तुमचा नवरा सुद्धा तुम्हाला उत्तम उत्तम गोष्टी देऊन तुमचं जीवन तो संतुष्ट करेल. आणि मला तुम्हाला सांगू द्या, जर देवाच्या भयामध्ये तुम्ही स्त्री आहे, देवाचं भय तर नाही, जर तुम्ही स्त्री आहे, देवाचा विशेष अनुग्रह तुमच्यावर असेल. कष्टामध्ये आपल्या पतीबरोबर उभा राहिलेली स्त्री, परमेश्वर तिचा सन्मान करेल. परमेश्वर तिचा सन्मान करेल. परमेश्वर त्या प्रत्येक बहिणीचा सन्मान करेल. माझ्या बहिणीनो, इतरांच्या गोष्टी पाहून कुटुंबामध्ये भांडण करू नका. ती तशी वागली, तिनं त्या गोष्टी घेतल्या, तिच्या घरामध्ये आहेत, माझ्या घरामध्ये काय नाही. एवढं वर्ष अजून भाड्याच्या घरात राहायचं काय हो? त्यानं घेतलं घर बघा, तिनं घेतलं घर बघा. प्रत्येक वर्षात ते दागिने करतात, ते असे करतात, ते तसे करतात. अहो, एक काय तर तुटकं तर मला काय तर द्या म्हणून भांडणं करणारे लोक मी पाहिलेले आहेत. अरे कशासाठी? कशासाठी भांडण करून, हे करून, दागिन्यासाठी आम्ही आमचं कुटुंब डिस्टर्ब करावले. आणि ते घातलेले भांडण करून दागिने कुठलं शोभामय आणणार आहेत? वचन सांगते कुठलं शोभामय नाही. जो व्यक्ती भांडणापासून दूर राहतो, जी स्त्री भांडणापासून दूर राहते, आमचा दागिना, आमचा कपडा आम्हाला भूषण करणार नाहीत, शोभामय करणार नाहीत, तर आम्ही आमच्या जीवनामध्ये जे शांती आणि सात्विकतेने आमचं घर टिकून लावलेलं आहे, त्या गोष्टी आम्हाला शोभामय करणार. देवाचं वचन आम्हाला शिकवते. प्रियानो, दुसऱ्यांच्या गोष्टी पाहून घरामध्ये भांडणं करू नका. येणं ते घेतलं, तिनं ते घेतलं म्हणून भांडणं करू नका. त्याची पत्नी तशी दिसते म्हणून तुम्ही आपल्या कुटुंबावर भांडणं करू नका. पुरुष सुद्धा त्याच्या घरामध्ये एवढं चांगलं ती जेवण करते त्याची पत्नी, आणि असं आहे तसं आहे म्हणून आपल्या घरामध्ये आदळाआदळी, आपल्या स्त्रीचा तिरस्कार, या गोष्टी करू नका. मला तुम्हाला सांगू द्या, जी पत्नी तुम्हाला मिळालेली आहे, परमेश्वरानं बेस्ट दिलेली आहे, उत्तम दिलेले आहे. तिच्याविषयी कधी संशय तुम्ही बाळगू नका. कधीच म्हणू नका की अशी पत्नी मला काय. मला तुम्हाला सांगू द्या, बेस्ट, उत्तमातली उत्तम परमेश्वर तुम्हाला दिलेला आहे. इतरांविषयी पाहून, इतर गोष्टी पाहून आपल्या कुटुंबामध्ये तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, शांती बिघडू नका. वचन स्पष्टपणे सांगते, जो इतरांच्या तंट्यात पडून जो संतप्त होतो, जो रागिष्ट होतो, तो जवळून जाणाऱ्या कुत्र्याचे कान ओढण्यासारखा आहे. कुणीही कुत्र्याचं कान ओढू नये. आपल्या कुटुंबामध्ये ज्या गोष्टी चालल्या त्या पाहून आपल्या जीवनामध्ये आम्ही समाधानी आणि सुखी असावं. वचन सांगते 2 तिमोथेय याचा 2रा अध्याय आणि 14 वचन काय सांगते? 2 तिमोथेय 2रा अध्याय आणि 14 वचन. तू ह्या गोष्टीची त्यांना आठवण दे. हा, त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की शब्द युद्ध करू नका, ते कशाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. पौल देवाचे महान सेवक तिमोथेला म्हणतात की तुम्ही शब्द युद्ध करू नका बाबांनो, शब्द युद्ध करू नका. कारण शब्द युद्ध वाढत वाढत जाते. शब्दाने शब्द, शब्दाने शब्द, आणि युद्ध भांडणापर्यंत जाते, मारामारीपर्यंत जाते. शब्दाने युद्ध सुरू असते. तिमोथेय 2रा अध्याय 14 वचन आम्ही पुन्हा एकदा वाचा. 2 तिमोथेयाचा 2रा अध्याय आणि 14 वचन. तू ह्या गोष्टीची त्यांना आठवण दे. पौल तिमोथेयाला म्हणत आहेत की या गोष्टीची तू आठवण करून दे. तुझ्या चर्चेसमध्ये, ज्या ठिकाणी तू सेवा करायला आहेस, त्या मंडळीमध्ये जे लोक तुझ्याकडे आहेत, या गोष्टी त्यांना आठवण करून दे. त्यांना समजलं पाहिजे की ते गोष्टी काय करत आहेत, कुठल्या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. मला ऐकायला मिळालं, पौल म्हणतात, मला ऐकायला मिळालं की ते लोक त्यांच्या जीवनामध्ये शब्द युद्धामध्ये गुंतलेले आहेत. काय सांगते वचन पुढं? त्यांना प्रभू समोर निक्षून सांग की प्रभू शब्द समोर युद्ध करू निक्षून नका. सांग, कडक भाषेत त्यांना सांग. काय सांग? शब्द युद्ध करू नका. शब्द युद्ध करू नका. शब्द युद्ध, एकमेकाच्या गोष्टी एकानं बोलल्यात, परत त्या गोष्टी, आणि समोरचं बोलतोय, परत तो बोलणार, पत्नी बोलत्या, पती बोलणार, सून बोलत्या, सासू बोलत्या, सासऱ्या बोलतोय, आणि एकमेकाच्या कुटुंबामध्ये या गोष्टी बोलत जातात. शब्द वाढत जातात, वाढत जातात, वाढत जातात. ते वाढलेले शब्द शेवटी भांडणापर्यंत, मारामारीपर्यंत, डिवोर्सपर्यंत घेऊन जातात. देवाचं वचन सांगतंय की तुम्ही शब्द युद्ध करू नका. त्या शब्द युद्ध केल्यामुळं काही उपयोग होणार नाही, काही फायदा होणार नाही. उलट देवाचं वचन काय सांगते? काय सांगते पुढं? काय होते त्याचा परिणाम? काय होतोय? ते कशाचे जे उपयोगी पडत कशाचे उपयोग पडत नाही.
कोणत्याही गोष्टी उपयोग पडत नाही. केलेले शब्द युद्ध, एकमेकाविषयी बोललेले अपशब्द, एकमेकाविषयी बोललेले चुकीचे शब्द, कुठलेही शब्द उपयोगी पडत नाहीत. वचन सांगते पुढं, ऐकणाऱ्याच्या नाशास कारण होते. ऐकणाऱ्याच्या नाशास कारणीभूत ठरतात. कुणी तर आमच्या विषयी आम्ही असताना चांगलं ऐकलं, आमच्या विषयी चांगला आम्ही सांगतोय, चांगला आम्ही संदेश देतोय, चांगलं प्रार्थना करतोय. ब्रदर किती चांगली प्रार्थना करतात हो, ब्रदर किती चांगले संदेश सांगतात हो, सिस्टर किती चांगली वर्शिप करते, सिस्टर चांगला किती संदेश देते. आणि तीच सिस्टर आणि तेच ब्रदर घरात जाऊन जर शब्दयुद्ध करतात, वाडीचार लावतात, अमंगळ गोष्टी बोलतात, शिव्या चाकळे एकमेकाला देतात. वचन सांगते तीच लोक जे तुम्हाला म्हणते होती तुम्ही चांगला किती संदेश देताय, आणि त्या ठिकाणी तुम्ही जात असतील जेव्हा ते ऐकतील, अहो किती चांगला संदेश देतो आणि माझ्या जीवनामध्ये ते कार्य केलं, पण तू ही जर आशा घेत तर आम्ही कशाला विश्वास ठेवायचा येशूवरती? आम्ही कशाला येशूवरती विश्वास ठेवायचा? आम्ही कशाला येशूच्या मागे जायचं? वचन सांगते शब्दयुद्ध करू नका, कारण ते कशाच्या उपयोगी पडत नाही, तर ऐकणाऱ्याच्या कानास ते नाशास कारणीभूत ठरतात. काय काय लोक जुन्या गोष्टी काढून, जुन्या झालेल्या गोष्टी काढून शब्दयुद्ध करतात. अरे कशाला उपयोग आहे? जुनं ते होऊन गेले. 43:18 मध्ये सांगते जुनं ते होऊन गेलं. 19 मध्ये सांगते मी नवीन केलंय. 2 करीन 5:17 मध्ये सांगते ख्रिस्ताचा जो आहे तो नवीन उत्पत्ती आहे. जुनं ते होऊन गेलं. तो आम्ही शब्दयुद्ध करत जातोय. थोड्या गोष्टी आम्ही विचार त्या ठिकाणी न करता, एक गोष्टी आम्ही न परखता आम्ही शब्द वाढवत जातोय. पत्नीने एखादा वेळ जेवण केलं, त्याच्यामध्ये समजा एखाद्या ठिकाणी मीठ कमी झालं, तर मीठ कमी का झालं त्याच्यावरून वाडीचार लावणारे, भांडणं करणारे लोक आम्हाला माहीत आहेत. आम्ही अशा लोकांना पाहतोय, छोट्या गोष्टींमध्ये शब्द वाढत जातात, आणि चांगलं चाललेलं कुटुंब, चांगलं प्रेम एकामेकामध्ये असलेलं त्या ठिकाणी प्रियानो त्या कुटुंबामध्ये भांडणं त्या ठिकाणी सुरुवात होते. आणि एका सेवकाची साक्ष आहे. पती पत्नी त्या ठिकाणी सेवा करत असतात, देवाचं कार्य करत असतात, आणि काही गोष्टी होतात त्याच्यामुळे पती पत्नीमध्ये भांडणं लागतात, आणि पत्नी त्याला रागात बोलते. रागात बोलल्यानंतर हा व्यक्ती चिडतोय, आणि तू माझ्या अशी बोललीस, आणि त्या रागामध्ये जाऊन आपल्या बेडरूममध्ये तो बसतोय आणि बेडरूमचं दार बंद करतोय. अर्ध्या तासानं त्याच्या पत्नीला त्याच्याविषयी दुःख वाटायला लागले. मी माझ्या पतीला असं कसं बोललो, माझा आवाज सोडवून मी असं कसं बोललो. ती परत त्या पतीच्या बेडरूमच्या बाहेर येते आणि दार वाजू लागते. अहो मला क्षमा करावं, आम्ही तुझ्या विरुद्ध चुकीचं बोललो, मी अपशब्द बोललो, मला क्षमा करावं. ती वाजवा लागते. हा काय आतून दार उघडत नाही. ती रडते, ती ओरडते, अहो मला क्षमा करा. कमीत कमी अर्धा तास ते आपल्या पतीची विनवणी करत असते. अशी सुद्धा लोक असतात की पत्नीला जेव्हा पश्चाताप होतो, पतीची विनवणी करत असते, पती ऐकत नाही. कधी पती जो असते पत्नीची विनवणी करतो, अगर राहू दे, भांडणं झालीत, विसरून जा, पत्नी सुद्धा ऐकत नाही. एक आठवडा 15 दिवस पती पत्नी एकमेकाविषयी बोलत नाही. जे लोकांना मला तुम्हाला सांगू द्या, भांडणामुळे जे पती पत्नी एकमेकावर जर तुम्ही बोलत नाही, तुम्ही देवाच्या वेदीवरती उभा राहू शकत नाही. देवाचा दान तुम्ही देऊ शकत नाही. दान फक्त पैसे नाही, आराधना आहे, प्रार्थना आहे. कारण वचन सांगते तुझ्या मनात जर कुणाविषयी काय असेल पहिला जाऊन सबमिट कर. आम्ही एका चर्चमध्ये एका गाडीवरून येतोय, पण तू पती पत्नी एकमेकाबरोबर बोलत नाहीत, एकमेकाच्या शेजारी बसतात, परंतु भांडणं झाल्यामुळं 15 दिवस 20 दिवस एकमेकाबरोबर बोलत नाहीत. कोणत्या प्रकारच्या स्पिरिटमध्ये आम्ही आहोत? कोणत्या प्रकारच्या स्पिरिट आम्हाला चालवत आहे? एकमेकाला आम्ही क्षमा करत नाही. त्याचवेळी ऑन द स्पॉट जर झालेलं आहे, पत्नी क्षमा मागते, आम्ही क्षमा करू शकत नाही. पती क्षमा मागतोय तर आम्ही क्षमा करू शकत नाही. काय आम्ही देवाची सेवा करा माझ्या बहिणीनो भावानो. त्या देवाच्या सेवकाला ती पत्नी विनंती करत होती, त्यानं ऐकलं नाही. रागामध्ये दार उघडलं आणि त्याच रागामध्ये पत्नी, अहो ऐकावं, मला क्षमा करावं, आम्ही चुकलो, मला क्षमा करावं. त्याच रागामध्ये पत्नीकडे न पाहता जाऊन गाडीमध्ये बसला. त्याच रागामध्ये 4 व्हीलरमध्ये बसून स्पीडमध्ये गाडी चालवायला लागला. मनामध्ये विचार होते, मनामध्ये राग होते, पत्नीला आता क्षमा करणार नाही, पत्नीनं असंच केलं, माझ्या विरुद्ध अशी का बोलली, एवढा मोठा मी आहे, माझं काही चुकलं होतं. वास्तविक भांडणं दोघांकडून सुरुवात झाली होती, शब्दयुद्ध केलं होतं, वाडीचार वाढ लावला होता, बाचाबाची सुरुवात केली होती, सोडली नव्हती. आणि मग त्या रागामध्ये जातोय आणि त्याचा कार ॲक्सिडेंट त्या ठिकाणी होते. प्रियारो, छातीला ते स्टेरिंग बसतंय. यूट्यूबला ही साक्ष आहे, तुम्ही पाहू शकता. छातीला जे स्टेरिंग बसतंय, जाग्याला तो त्या ठिकाणी देवाचा सेवक मरतोय. डॅनियल म्हणून त्याचं नाव आहे.
जाग्याला तो मरतोय. देवाचा सेवक आहे, कितीतर लोकांना ख्रिस्तामतेनं आणलं, कितीतर लोकांना ख्रिस्तामतेनं उभा केलं. मेल्या मेला हा देवाकडे जायचा होता, देवाकडे जायला पाहिजे होता, पण तो प्रियानं तो अधोलोकामध्ये गेला. स्पष्टपणे सांगतोय, मी अधोलोकामध्ये पहिला गेलो. मला आश्चर्य वाटलं, म्हणतो मी अधोलोकामध्ये का आलो. पुन्हा एकदा देवाने त्याला एक संधी दिली. पुन्हा एकदा पर्यंत पृथ्वीवरती आला आणि त्याने जी केली चूक त्याच्या जीवनामध्ये त्याला समजली. हा सेवक आहे, स्वर्गामध्ये जायचं होता. कारण काय, भांडणं लागलीत, पत्नी क्षमा मागायला क्षमा नाही केलं, पत्नी विनंती करा त्या विनंतीकडे त्यानं पाहिलं नाही. आज आमच्या जीवनामध्ये पती पत्नी आम्ही म्हणून भांडणं लागतात, मिसअंडरस्टँडिंग होतं सुनेचे सासरेचे, पण तू क्षमा करायचे अंतःकरण आमच्या जीवनामध्ये काय, आम्ही लगेच ते विसरून जाऊन परत ते समेटची भावना आमच्या जीवनामध्ये आहे काय. वचन सांगतंय शब्द युद्ध करू नका, कारण कोणत्याही गोष्टीला ते उपयोगी पडत नाही. तर वचन स्पष्टपणे सांगतंय ऐकणाऱ्याच्या कानास, ऐकणाऱ्याच्या त्या व्यक्तीला नाशास कारणीभूत ठरतं. 2 तिमोथेयुस याचा 2 अध्याय आणि 24 वचन काय सांगतंय, प्रभूच्या दासाने भांडू नये. वचन सांगते प्रभूच्या दासाने भांडू नये. जर आम्ही प्रभूचे दास आणि दासी आहोत, आम्हाला त्यानं निवडलं, ज्या रक्तानं आम्हाला शुद्ध केलं, आमच्याबरोबर त्यानं करार केला, आम्ही त्याच्याबरोबर करार केला, आणि दास आणि दासी म्हणून आम्ही जीवन जगत आहोत, लेकरू आणि लेकरू म्हणून त्याचं आम्ही जीवन जगत आहोत. परंतु देवाचं वचन सांगतंय प्रभूच्या दासाने दासीने भांडू नये. आम्हाला छोट्या छोट्या गोष्टीला जर राग येतोय, छोट्या छोट्या गोष्टीला आम्ही समजून घेत नाही, छोट्या छोट्या गोष्टीला आमच्या पत्नीला, आमच्या पतीला, आमच्या सासूला, सासऱ्याला, लेकराला आम्ही तिरस्कार करतोय. येत्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत की आणि कुठले कुठले असे प्रकार आहेत की त्याच्यामुळे भांडणं होतात. येत्या दिवसामध्ये आम्ही पाहणार आहोत. आम्ही नाही पाहत, आम्ही नाही काळजी आम्हाला वाटत, आम्ही काळजी करू शकत नाही. का, आम्ही प्रभूचा दास आहोत, आम्ही प्रभूची दास आहे. परंतु वचन सांगतंय की प्रभूच्या दासाने भांडू नये. तो आमच्या जीवनामध्ये भांडण आहेत. आम्ही भांडतोय, आम्ही असं भांडतोय की आमच्या घरातली भांडणं रस्त्यावरती चौकात ऐकायला जातात. कधी कधी अविश्वासणारे लोक म्हणतात, अहो तुम्ही ख्रिस्ती आहे ना, तुम्हाला येशू ठाऊक आहे ना, कशाला तुम्ही भांडायला लागलाय हो, कशाला तुम्ही भांडणं करताय. सैतान टपलाय माझ्या बहिणीनो, सैतान टपलाय माझ्या भावानो. कुटुंब तोडण्यासाठी, कुटुंबाचा नाश करण्यासाठी, कुटुंबाला जे परमेश्वरने एक चित्त केलंय देवाचं राज्य वाढवण्यासाठी सैतान टपलेला आहे. आज एक कुटुंब या ठिकाणी आम्ही पाहणार आहोत. देवाने त्यांना एक केलं होतं, देवाने त्यांना एक निवडलं होतं. देवाचा तो एक सेवक होता, त्याला पत्नी दिली होती. परंतु या गोष्टी असताना काही गोष्टी कुटुंबामध्ये झाल्या आणि ते कुटुंब तुटलं. एक भाऊ एकीकडं, एक भाऊ एकीकडं, परिस्थिती त्या कुटुंबामध्ये भयानक झाली. त्या कुटुंबाशी पांढरा होत ते कुटुंब इसाक आणि रिबिकाचं कुटुंब आहे. इसाक आणि रिबिका ज्यांना 2 मुलं झालीत, याकोब आणि एसाव. त्याच्याविषयी देवाच्या वचनातून आम्ही पाहणार आहोत थोडा वेळ. उत्पत्ती याचा 24 अध्याय 67 वचन काय सांगते. उत्पत्ती 24:67. मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. तिला म्हणजे रिबिकाला, रिबिकाला आपल्या आईच्या डेऱ्यात, सारेच्या डेऱ्यात हा इसाक त्या ठिकाणी तिला घेऊन जातोय. हा, त्याने रिबेकाचा स्वीकार केला. त्यानं काय केला, वचन सांगते इसाकनं रिबिकेचा स्वीकार केला. आता ही रिबिका आली कुठनं, रिबिका कोण होती, तर रिबिका इसाकच्या मामाची ती मुलगी होती, इसाकच्या नातेसंबंधातली ती मुलगी होती. आणि जेव्हा अब्राम वयोवृद्ध झाला होता, त्याचा जो सेवक होता त्याला अब्राम म्हटला की जा आणि माझ्या देशामध्ये जाऊन तिथने एक मुलगी तू पाहून ये जी इसाकसाठी असेल. त्यानं बजावलं. इथलं तिकडची कुठली मुलगी करायची नाही, या ठिकाणची मुलगी करायची नाही, माझ्या नातलकामध्ये. याचा अर्थ जी विश्वासाने स्त्री आहे त्याच्यामध्ये जा आणि तू करून आण, तिला बघून ये. देवाचं वचन सांगते प्रियानू, इसाकनं जेव्हा त्या रिबिकाला पाहिलं, कुठल्या प्रकारची त्या ठिकाणी ऑप्शन किंवा कुठल्या प्रकारची तडजोड तिने म्हटलं नाही की नाही ही मला नको पत्नी, ही मला कशाबद्दल, मी माझी पत्नी निवडणार. कुठल्या अटी त्या ठिकाणी तिने ठेवल्या नाहीत. किंवा आपल्या वडिलांनं एका सेवकाद्वारे एक पत्नी आणलेली आहे आणि मी तिला स्वीकारणार नाही, अजिबात नाही. वचन सांगते तो 40 वर्षाचा होताना त्याचं लग्न झालं, त्याला सर्व समजत होतं. तो म्हणता नाही की मला आता सगळं समजतंय आणि मी स्वतः जाऊन पत्नी बघणार. कुटुंब असं कधी होत नाही.
कुटुंबामध्ये असं कधी नसतंय. आई वडील परमेश्वराने ठेवलेला आहे तरुणींना उत्तम साथीदार शोधण्यासाठी. आणि अब्रामानं आपल्या सेवकाच्या करवी उत्तम अशी पत्नी इसाकाला आणली. त्यानं तो अब्रामाला म्हटलं नाही की अब्रामा असं तू का केलंस, मला काही समजत नाही काय, मी आता 40 वर्ष झालोय, मला ज्ञान बुद्धी आहे, का तू असं केलंस, मी जाऊन पत्नी शोधणार. अजिबात नाही माझ्या बहिणीनं भावानं. तरुण जे विशेष करून पाहत आहेत, आपल्या वडिलाच्या निवडीचा इसाकानं आदर केला. आपल्या वडिलांनी जी मुलगी शोधून आल्या आपल्या सेवका करवे त्याचा त्यानं आदर केला. त्यानं म्हटलं नाही की नाही माझ्या समोर किती सुंदर मुले आहेत, मी इथं पाहतो या देशामध्ये, मी त्यांच्यावर लग्न करतो. अजिबात नाही. वडिलांकडून आलेली निवडलेली स्त्री बरोबर त्यानं लग्न केलं. वचन सांगते स्वीकार केला. पुढे वचन काय सांगतंय, व ती त्याची पत्नी झाली. वचन सांगते जे स्वीकार केला त्याची ती पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसाक सांत्वन पावला. रिबिकाला आपल्या घरामध्ये आपल्या आईच्या डेऱ्यामध्ये घेऊन वचन सांगते इसाक सांत्वन पाहिला. कारण तो दुःखी होता. त्याला इसाकाला दुःख झालं होतं, आपल्या आई जी त्याला सोडून गेली होती. आणि कितीतर लोक आपल्यामध्ये असतात, कितीतर भाव असतात, कुणाला आई नसते, कुणाला वडील नसतो. आणि त्या आदराने एका जेव्हा पत्नीला ते करून आणतात, त्या पत्नीमध्ये ते आईला पाहत असतात. कुणाला बहीण नसते, त्या बहिणीला पाहत असतात. वचन या ठिकाणी सांगते की इसाकानं जेव्हा रिबिकाचा स्वीकार केला, जेव्हा प्रेम केलं आणि तो सांत्वन पावला. किती आदर, किती प्रेम त्याला इसाकाच्या मनात रिबेकेविषयी होतं. एका आनंदानं, एका प्रेमानं त्यानं त्याचा स्वीकार केला होता. कुठल्या अटी, कुठल्या त्या ठिकाणी ऑप्शन त्याने ठेवले नव्हते. त्याने कुठल्या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. आपल्या पत्नीचा त्याने स्वीकार केला, त्या रिबिकाचा म्हणून. वचन सांगते तो सांत्वन पावला. पुढे वचन काय सांगताय मी वाचूया. उत्पत्ती याचा 25वा अध्याय 21 वचन. इसाकाने आपल्या बायकोसाठी परमेश्वराची विनवणी केली. वचन सांगते यांचं लग्न झालं, संसार करत होते. काही वर्ष गेल्यानंतर रिबिका ही वांज होती. रिबिकाला मूल होत नव्हतं. कदाचित इसाकनं काही औषधाचा उपचार केले असतील, वेगवेगळ्या ठिकाणी वैद्याकडे गेले असतील, पण सर्व काही प्रयत्न करून रिबिकाला काही मूल त्या ठिकाणी होत नव्हतं. प्रियानो, पण काय केलं इसाकानं, रिबिकाचा तिरस्कार केला नाही. आज घटस्फोट व्हायचं कारण वांज असते स्त्री, लोक दुसरं लग्न करतात. मला डिवोर्स पाहिजे आहे, मला ही पत्नी नको, मला हिची काय आवश्यकता नाही, मला दुसरी पत्नी पाहिजे. लोक डिवोर्स करतात, लोक डिवोर्स घेतात. त्या पत्नीच्या कमीपणामध्ये, त्या पत्नीच्या दुःखामध्ये साथ देणारे थोडकेच पती असतात. तू दुःखामध्येच माझ्या पत्नी, तुला मुलं होत नाहीत, काही प्रॉब्लेम नाही, आम्ही देवाकडे विनंती करूया, प्रार्थना करूया, देव आम्हाला लेकरू देऊन आशीर्वादित करणार. आपल्या पत्नीसाठी देवाकडे रडणारे, अश्रू ढाळणारे, देवाकडे विनंती करणारे इसाक सारखे लोक कमी असतात. पण तू जास्त लोक आज अशी झालेले आहेत की आपल्या पत्नीला मुलं होत नाहीत म्हणून डिवोर्स घेणारे लोक आहेत. पण पत्नीसाठी विनवणी करणारे, पत्नीसाठी रडणारे लोक थोडे आहेत. जो इसाक परमेश्वर रडला असेल, प्रभू माझ्या पत्नीची आठवण कर, प्रभू माझ्या पत्नीची आठवण कर. माझी आई सारा होती प्रभू, तिची तू आठवण केलीस, तिला तू हसवलंस बाप्पा, आणि तिला आठवण करून तिला मूल देऊन तू आशीर्वाद केलंस. माझ्या पत्नीची तू आठवण कर, माझ्या पत्नीची तू आठवण कर. माझ्या आईची जशी आठवण केली होती माझ्या पत्नीची तू आठवण कर. तो देवाजवळ रडला असेल, विनवणी केली असेल. पुढे वचन काय सांगतंय, कारण ती वांज होती, परमेश्वराने त्याची विनवणी ऐकली आणि त्याची स्त्री रिबेका गर्भवती झाली. वचन सांगते परमेश्वराने त्याची विनंती ऐकली. आमच्या पत्नीच्या कमजोरपणामध्ये, आमच्या पत्नीच्या आजारापणामध्ये किती लोक आपल्यामध्ये आहेत, ते परमेश्वराकडे विनंती करतात, परमेश्वराकडे रडतात, परमेश्वराकडे हात पसरतात. प्रभू माझ्या पत्नीला तू बरं कर, माझ्या पत्नीला तू हील कर. लोक म्हणतात कंटाळू हिच्यासाठी, हिला पैसे घालून, हिला दवाखान्यात घेऊन कंटाळलोय. असे लोक म्हणतात का आम्ही समजून घेत नाही की पत्नी परमेश्वरापासून प्राप्त झालेली आहे, ती परमेश्वराने दिलेली आहे. आम्ही कंटाळतोय आमच्या पत्नीला. पतीला सुद्धा पत्नी कंटाळतात. अशा बहिणी सुद्धा मी पाहिलेल्या आहेत, आपल्या पत्नीची
काळजी घेणारी, आपल्या नवऱ्याची काळजी घेणारी, आपल्या नवरा आजारी पडला असताना, अंथरुण पडलेला असताना तिची काळजी घेणाऱ्या अशा सुद्धा बहिणी आहेत, अशी सुद्धा भाव आहेत की जे आपल्या बायकोची काळजी घेतात. तो अशी सुद्धा लोक आहेत की तो आजारी पडलेला नवरा, आजारी पडणारी बायको त्यांना ओझं वाटायला लागते. इसाकानं आपल्या बायकोच्या कमजोरपणामध्ये बायकोला तुच्छ मानलं नाही, तिचा तिरस्कार केला नाही. वचन सांगते परमेश्वराकडे त्याने विनंती केली. किती आपल्यामध्ये भाव असे आहेत, किती भाव आपल्यामध्ये असे आहेत की पत्नीच्या कमजोरपणामध्ये, पत्नीच्या त्या दुःखामध्ये पत्नीला सगळे लोक तिरस्कार करतात. या ठिकाणी जर आम्ही पाहिलं, जर रिबिका वांज होती, किती लोकांनी तिला दोष दिला असेल, किती नातेवाईकांनी तिला नावं ठेवले असतील, किती लोक तिच्या विरुद्ध बोलले असतील, पण आम्ही सांत्वन करतोय काय? आम्ही आमच्या पत्नीचं सांत्वन करतोय काय? आम्ही आमच्या पत्नीच्या त्या पडत्या बाजूमध्ये आम्ही उभा राहतोय काय? का आम्हाला सुद्धा आमची पत्नी आम्हाला सुद्धा ओझं वाटत्या, आम्हाला सुद्धा आमच्या पत्नीचा तिरस्कार येतोय. जर प्यानो आम्ही हन्नाविषयी जर ऐकतोय, देवाच्या संदेशाचा जो शमील होता त्याची आई हन्नाविषयी जर वाचतोय आम्ही, देवाचं वचन सांगतंय हन्नेला स्वतः नवरा म्हणतोय, का बा एवढं तू रडा लागल्यास, काय एवढं अश्रू ढाला लागल्यास, तुला मुलगा नाही ना, तुला लोक चिडवायला ना, तुझी सवत चिडवा लागल्या ना, तुला नाव ठेवा लागल्या, तू काळजी करू नकोस, त्यांच्याकडे पाहू नकोस. अगं मी तुला मुलासारखा नाही काय, 10 मुलासारखा मी तुझ्यावरती प्रेम करेन की. आपला नवरा असा त्या बहिणीचं सांत्वन करतोय. वचन आम्ही वाचा, पहिले शमूएलाचा पहिला अध्याय 8वं वचन. पहिले शमूएल पहिला अध्याय आणि आम्ही 8वं वचन वाचणार आहोत. त्याच्या अगोदर 6वं वचन आम्ही वाचूया. 6वं वचन. परमेश्वराने तिची कूस बंद केली हे पाहून तिची सवत तिला मनस्वी चिडवी, जेणेकरून ती कुठत वचन सांगते ही बहीण वांज होती आणि तिची सवत होती ती तिला चिडवत होती. फक्त सवतच नाही भावानू बहिणीनू, जे लोक ज्या कार्यक्रमाला ती जात असेल, ज्या नातेवाईकाकडे जात असतील, ती लोक चिडवत असतील, बघ हिला मुलं झाली, तुला मुलं होत नाहीत का, तू वांज आहेस, हे अशीच आहेत. काही लोकांनी असं आपली लेकरं जर त्या हन्नाकडे गेली असतील तर तिच्या हातातून काढून घेतले असते. हन्ना रडत असेल, ओरडत असेल, प्रभू माझ्या जीवनामध्ये अशी परिस्थिती का, मी कुठं चुकलोय, आक्रोश करतो ती हन्ना, रडत होती हन्ना. देवाचं वचन काय सांगते, मी 8वं वचन वाचूया. तिचा पती एल्काना तिला एकदा म्हणाला, हन्ना तू का रडते? एल्काना म्हटला, अण्णा का रडाल्यास ग तू, तुला मुलं नाही म्हणून तू का रडाल्यास? रडू नको अण्णा, रडू नको. अगं माझं प्रेम तुझ्यावरती आहे, मी कधी तुझी निंदा केलं काय, मी कधी तुझा तिरस्कार केलेला काय? अण्णा का रडत्यास? का आपल्या मनाचा तू ताप करून गेलास, संताप करून गेलास? अण्णा का रडत्यास? पुढे काय सांगते वचन, तू अन्न पाणी का वर्जिले? का जेवण झाल्यास अण्णा, का खायना झाल्यास? आपली पत्नी जेव्हा आजारी पडत्या आम्ही अशा पद्धतीने काळजी घेतोय काय? का रडा लागल्यास? खा तू, का खाली नाहीस? खा, अन्न पाणी घे. आम्ही म्हणतोय का असं म्हणतोय, खा नाही तर बस तिकडं, माझी मी खातो आणि जातो. बस सारखं तुझं तेच रड गाणं, सारखं तुझं वागणं असं, सारखी तू अशीच आहे. अशा पद्धतीने आम्ही वागतोय का? हा हन्नाचा जो पती आहे त्याच्यासारखं, एल्काना त्याच्यासारखं म्हणते, का अण्णा अन्न पाणी तू वर जे केल्यास हन्ना, का तू मनस्वी आपल्या जीवनामध्ये तू दुःखी झाल्यास, का रडतेस तू हन्ना? पुढे काय सांगते वचन, तुझे हृदय खिन्न का? तुझं हृदय का खिन्न झाले? पुढं, मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही काय? मी तुला 10 पुत्रापेक्षा अधिक नाही का? काय एवढी खिन्न झाल्यास? तुझ्या आजारपणामध्ये, तुझ्या त्या वांजपणामध्ये का खिन्न झाल्यास? किती आपल्यामध्ये असे भाऊ आहेत, किती आपल्या अशा बहिणी आहेत की आपल्या पतीच्या आजारपणामध्ये, दुःखामध्ये, व्यवसायामध्ये जेव्हा तो लॉस होतोय, जेव्हा जीवनामध्ये तो डिस्टर्ब असतोय, किती अशा बहिणी आहेत आपल्या नवऱ्याला सपोर्ट करतात, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका, तुम्ही आपल्या जीवनामध्ये दुःख होऊ नका, मी प्रार्थना करणार, आम्ही प्रार्थना करूया, मी उपवास प्रार्थनामध्ये जातो, परमेश्वर आम्हाला आशीर्वाद केल्याशिवाय राहणार नाही. किती बहिणी आपल्यामध्ये आहेत, किती भाऊ आपल्यामध्ये आहेत, बहिणीच्या त्या आजारपणामध्ये, दुःखामध्ये तिला साथ देतात. किती लोक आपल्यामध्ये आहेत, किती लोक आहेत. आम्ही बाहेरनं पती पत्नी म्हणून दाखवतोय, पण ज्या दुःखात, त्याच्या आजारपणामध्ये एकमेकाला आम्ही साथ देतोय का? इथं एल्काना म्हणतोय, का रडायला लागल्यास, का तू आक्रोश करायलास? अगं मी तुझ्यावरती 10 पुत्रापेक्षा प्रेम करणार नाही का? का नाही एवढं तू दुःखी झाल्यास? या ठिकाणी इसाकचा आम्ही पाहतोय, इसाकानं आपल्या जो पत्नी होती, जी 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 वांज होती, तिच्यासाठी विनंती केली, तिच्यासाठी देवाकडे ती रडली, देवासाठी तो रडला, देवाकडे रडला, तिच्यासाठी देवाकडे तो रडला. इसाक देवाकडे रडला. वचन सांगते देवानं तिच्या पत्नीची आठवण केली आणि तिला मूल झालं, याकोब आणि येसाव.
किती बहिणी आपल्यामध्ये अशा आहेत, मला प्रश्न विचारू द्या, की आपल्या कुटुंबामध्ये उपवास आणि प्रार्थना करतात आपल्या कुटुंबासाठी. आपलं कुटुंब परमेश्वरानं आशीर्वादित करावं, आपलं कुटुंब परमेश्वरानं उंच करावं. किती लोक असे आहेत जे उपवास आणि प्रार्थना करतात. किती असे भाव आहेत आपल्या कुटुंबासाठी उपवास प्रार्थनेद्वारे परमेश्वराकडे जातात. आमचा प्रत्येक कमीपणा परमेश्वर भरून काढणार. आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी कमी आहेत, परमेश्वर ते आशीर्वाद करून समृद्ध करणार तो देव आहे. फक्त समर्पण करणारे लोक, कुटुंबाला समजून घेणारे, पती पत्नीला समजून घेणारे, एकमेकामध्ये आदर, एकमेकांमध्ये प्रेम देणारे ती लोक परमेश्वराला पाहिजे आहेत. आम्ही आज आमच्या कुटुंबाला, आमच्या पत्नीला, आमच्या पतीला, आमच्या लेकरांना, आमच्या सुनेला, सासूला आम्ही आमच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीनं पाहतोय, कोणत्या नजरेनं पाहतोय, कोणत्या गोष्टी आमच्या जीवनात त्याच्यामध्ये आहेत. रिबिकाला त्यानं लग्न करून आणलं, रिबिकाचा त्यानं सन्मान केला, पत्नी म्हणून स्वीकार केला. पण अशा काही गोष्टी काही लोक, पुरुष सुद्धा आणि स्त्री सुद्धा अशा काही गोष्टी करतात, त्याच्यामुळं कुटुंबामध्ये ती परिस्थिती, ती प्रेम, ती युनिटी तुटून जाते. रिबिकानं तेच केलं. उत्पत्ती याचा 27वा अध्याय 1 ते 6 वचन जर तुम्ही वाचाल, सर्व आम्ही वाचणार नाही वेळेच्या अभावी, 1 ते 6 जर वचन वाचणार, उत्पत्ती 27 1 ते 6, तर इसाक येसावला बोलवतोय आणि म्हणतोय, तू माझ्या मुला, माझी आता वेळ झाली, कदाचित माझं मरण कधी होईल ठाऊक नाही, परंतु मी तुला आशीर्वाद करतो, जा रानामध्ये आणि एखादं हरण पकडून आण, त्याचं चांगलं मांस शिजव, मी तुला आशीर्वाद करीन, मी तुला आशीर्वाद देईन, ते खाईन आणि मी तुला आशीर्वाद देईन. 6वं वचन काय सांगते त्या ठिकाणी आम्ही वाचूया. 6वं वचन. इकडे रिबिका आपला मुलगा याकोब यास म्हणाली, पहा मी तुझ्या बापास तुझा भाऊ एसाव याच्याशी असे बोलताना ऐकले की. वचन सांगते 6व्या वचनामध्ये ते रिबिकानं ऐकलं. आज आम्ही आमच्या कुटुंबामध्ये ज्या विशेष करून बहिणी आहेत किंवा भाऊ सुद्धा असतील, जे आपल्या कुटुंबामध्ये आम्ही काय पेरा लागलोय, आमच्या लेकरांना आम्ही काय शिकवा लागलोय, कोणत्या प्रकारच्या कुटुंबामध्ये आमच्या गोष्टी आम्ही करत आहोत. पक्षपाताचं स्पिरिट आज आमच्या जीवनामध्ये कुटुंबामध्ये आहे काय? मुलांविषयी असू दे, मुलीविषयी असू दे. आमच्या सासरची लोक म्हणजे बायकोच्या तिकडचे घरची लोक ही माझी नाही आहेत, माझी लोक माझी आहेत, किंवा पत्नी त्या ठिकाणी म्हणते माझी जी माहेरची लोक आहेत ती माझी आहेत, ही लोक कोण माझी नाही आहेत. पक्षपात आज कुटुंब तोडून टाकतं. पक्षपात नाते संबंध बिघडतं. या ठिकाणी मी वाचले की रिबिका याकोबाला शिकवते की येसावचा जो आशीर्वाद आहे ते कसा चोरून घ्यायचा, कशा रीतीनं वडिलांना फसवायचं. रिबिका त्या ठिकाणी एक योजना आखते. त्याच्यामध्ये 15 ते 17 वचन आम्ही वाचणार आहोत. मग रिबिकेने आपला वडील मुलगा येसाव याची घरात असलेली आपल्या जवळची उंची वस्त्रे घेऊन आपला धाकटा मुलगा याकोब याला घातली. तिने त्याच्या हातात व मानेच्या गुळगुळीत भागास करड्याची कातडी लपेटली आणि आपण तयार केलेलं रुचकर पक्वान व भाकर ही आपला मुलगा याकोब याच्या हाती दिली. याकोबला ती बोलवत्या आणि याकोबला म्हणते की बघ असं करायचं मी ऐकलेलं आहे, तर तू जा एक चांगलं मेंढरू आण, ते चांगलं शिजवतो मी आणि देतो आणि तुझ्या वडिलाकडून तू आशीर्वाद घेतो. म्हणतोय नाही नाही आई, वडिलांना समजेल. अगं ते म्हणतोय कसं समजेल, त्यांना दिसत नाही, परंतु ते चापचून मला पाहतील, कारण माझा भाव येसाव हा केसाळ आहे. येसावला त्या ठिकाणी प्रियानू केस भरपूर होती आणि तो म्हणला की येसाव केसाळ आहे, तर म्हणतोय ती नाही मी सगळं करतो, तू जा. तो त्या ठिकाणी एक बकरं घेऊन येतोय, ती चांगलं त्याचं भोजन ती तयार करत्या रिबिका आणि केल्यानंतर जी येसावची जी कपडे आहेत ती कपडे याकोबाला घालत्या. स्वतःची आई 2 लेकरांमध्ये पक्षपात कराल्या, स्वतःची पत्नी आपल्या पतीला फसवा लागल्या, आशीर्वाद आपल्या लेकराच्या जीवनामध्ये एका येऊ दे म्हणून फसवा लागल्या. वचन सांगते ती त्या रीतीने सर्व योजना आखली त्या रीतीनं करत्या. झालं काय याचं साध्य काय झालं? 2 भावामध्ये वैर आलं. एक भाव एका भावाचा वैरी झाला. एक भाव याकोब आपल्या आई वडिलांचं घर सोडून आपला बाप या ठिकाणी, आपला मामा या ठिकाणी लाबान त्या ठिकाणी तो गेला, आपल्या मामाच्या घरी तो जातोय. आई वडील पक्षपात, आई वडील मुलांविषयी, पत्नीविषयी, सासूविषयी, सासऱ्याविषयी पक्षपात, सासरकडील लोक, माहेरकडील लोक पक्षपात कुटुंब तोडून टाकते. प्रियानो, कुटुंब तोडून टाकतंय आणि सैतानाला नेमकं तेच करायचं आहे. आमचं कुटुंब आम्हाला तोडून टाकायचं आहे. आमचं कुटुंब जे परमेश्वरानं बांधलेलं आहे ते तोडून टाकायचं आहे. हेच सैतानाला करायचं आहे. ही वेळ
आम्ही परमेश्वराच्या हातामध्ये समर्पित करत आहोत. मी प्रार्थना करणार त्या प्रत्येकासाठी जे जे लोक आपल्या कुटुंबामध्ये डिस्टर्ब आहेत, जे जे आपले लोक डिवोर्सपर्यंत गेलेले आहेत, त्या प्रत्येक लोकांसाठी आज आम्ही प्रार्थना करणार आहोत. आणि तुम्ही ज्या ठिकाणी आहात, आपल्या पत्नीला आपल्या जवळ तुम्ही घ्या. जे जे आपल्या पत्नीच्या विरोधात तुम्ही बोललात, तिला जे जे तुम्ही तुच्छ नजरेने पाहिलं असेल, काय काय गोष्टी आपल्या पत्नीच्या विरुद्ध पतीच्या विरुद्ध तुम्ही बोलला असेल, ही क्षमा मागण्याची वेळ आहे. आम्ही आमच्या पत्नीला आपल्या जवळ घेऊया, तिचे हात तुम्ही हातामध्ये घ्या आणि वेळ आहे की परमेश्वराला आम्ही समर्पण करावी. ही वेळ आहे आम्ही परमेश्वराला आपलं जीवन द्यावं. ही वेळ आहे की आम्ही परमेश्वराकडे जावं की प्रभू आमचं जीवन पुन्हा एकदा नव्यानं आमचं कुटुंब तू बांध. आम्ही जे काय एकमेकाच्या विरुद्ध बोललो, भांडणामध्ये प्रभू आम्ही जे काय एकमेकाच्या विरुद्ध वागलो, बापा आम्हाला क्षमा कर. आमचं जीवन पूर्णपणे संपूर्णपणे आमचं जीवन तू बदल. एकमेकाला समजण्याचं अंतःकरण तू आम्हाला दे प्रभू.